नमो बुद्धाय मित्रांनो, आपल्या सर्वांचे आपल्या मनपसंत चॅनल मनशांतीवर स्वागत आहे. आपण भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या पवित्र ग्रंथाचे वाचन करीत आहोत. चला तर सुरू करूया आजच्या वाचनाला. उपभाग 7, भगवान बुद्धांचा मनोनिग्रह. राजाचा जणू काय डोळा असलेल्या त्या मंत्र्याचे ते प्रेमळ व राजनिष्ठ उद्गार ऐकल्यावर त्या भगवान बुद्धांनी आपला निश्चय जरा सुद्धा न डळमळू देता ठामपणे उत्तर दिले. त्यांचे उत्तर सुसंबंध होते. ते कंटाळवाणे किंवा उतावळेपणाचे नव्हते. भगवान बुद्ध म्हणाले, आहे की नाही याचे आकलन कोण्या इतर प्रमाणाद्वारे नव्हे तर तपस्या आणि साधनेद्वारे मीच सत्याला जाणले आहे. अज्ञेय व वादग्रस्त असा सिद्धांत आणि शेकडो पूर्वग्रहांनी युक्त असा कोणताही युक्तिवाद की ज्याचे डोके खाली पाय वर आहेत मी मान्य करू शकत नाही. मी अशा कोणत्याही सिद्धांतास स्वीकार करू शकत नाही ज्याकरिता शेकडो गोष्टींना स्वयंप्रमाण मानून चालावे लागते. कोणता सुज्ञ मनुष्य दुसऱ्याच्या श्रद्धेवर अवलंबून राहील? मानवजात ही अंधारात आंधळ्याने दाखविलेल्या मार्गाने जाणाऱ्या आंधळ्याप्रमाणे झालेली आहे. परंतु जरी कोणी सत्य आणि असत्य यांच्याकडे विवेक दृष्टीने पाहत नसेल किंवा चांगल्या व वाईटाविषयी कोणाला संदेह असेल तरी माणसाने आपले मन चांगल्या गोष्टीवरच केंद्रित करावे. सत्प्रवृत्तीच्या माणसाला काही व्यर्थ श्रम सुद्धा शेवटी कल्याणकारकच ठरतात. परंतु ही पवित्र परंपरा अनिश्चित आहे हे पाहिल्यानंतरही विश्वसनीय व्यक्तींनी जे सांगितलेले तेच बरोबर होय हे लक्षात घ्या. आणि निर्दोषता म्हणजे विश्वसनीयता हे लक्षात ठेवा. जो सर्वस्वी निर्दोष आहे तो सत्याची उडवाउडवी करणार नाही. आणि घरी परतण्याविषयी तुम्ही मला जे सांगितले त्याविषयी बोलायचे म्हणजे तुम्ही दिलेली उदाहरणे देखील प्रमाण होऊ शकत नाही. कारण कर्तव्य ठरविताना ज्यांनी प्रतिज्ञा भंग केला आहे अशांची ही उदाहरणे प्रमाण म्हणून कशी धरता येतील? यास्तव सूर्यही कदाचित पृथ्वीवर पडेल किंवा हिमालय पर्वतही जरी आपले स्थान सोडेल तरी इंद्रिय सुखोपभोगासाठी संसारी मनुष्य बनून मी कधीही घरी परत जाणार नाही. मी भडकलेल्या अग्नीत प्रवेश करीन परंतु माझे मानव कल्याणाचे उद्दिष्ट साध्य केल्याशिवाय मी घरी परत जाणार नाही. एवढे बोलून तथागत उठले आणि आपल्या दृढ निश्चयानुसार सर्वतः उपेक्षावान होऊन पुढे चालू लागले. त्यांचा अविचल निश्चय ऐकल्यानंतर दुःखाने भारावून विषण्ण नजरेने तो मंत्री आणि ब्राह्मण अश्रुयुक्त डोळ्यांनी हळूहळू कपिल वस्तूकडे परतले. राजपुत्राविषयीच्या प्रेमामुळे आणि राजावरील त्यांच्या भक्तीमुळे ते परत येताना पुन्हा पुन्हा थांबून मागे वळून पाहू लागले. आपल्याच तेजाने सूर्याप्रमाणे तळपणाऱ्या व कुणाच्याही हाती न गवसणाऱ्या त्या तथागताकडे ते पाहूही शकत नव्हते किंवा त्यांच्यावरून दृष्टीही काढू शकत नव्हते. घरी परतण्यासाठी राजपुत्राचे मन वळविण्यात अयशस्वी झाल्यावर तो मंत्री आणि तो उपाध्याय अडखळत्या पावलांनी परत फिरले आणि एकमेकांना विचारू लागले, आपल्या प्रिय पुत्राला पाहण्यासाठी झुरत असलेल्या त्या राजाला आपण तोंड कसे द्यायचे बरे? मित्रांनो, आजचे वाचन आज आपण इथेच थांबवूया. धन्यवाद. तेरा मंगल तेरा मंगल तेरा मंगल होय रे. सबका मंगल सबका मंगल सबका मंगल होय रे.
नमो बुद्धाय.